नमस्कार मित्रांनो. तर गेल्या 8 महिन्यानंतर मी आज पहिल्यांदा अराउंड म्हणजे खूप काही झालं आहे. म्हणजे या 8 महिन्यामध्ये खूप काही झालं आहे आणि मी 8 महिन्यानंतर व्हिडिओ टाकतो आहे, ते पण मराठीमधून. तर पहिलं तर सॉरी की मी 8 महिने काहीच व्हिडिओ टाकलेले नाही. आय नो व्ह्यूज येत नाहीत, बट मी का सॉरी कोणाला बोलतो आहे. बट ॲक्च्युली 8 महिने मी खूप कामात होतो. प्लस आपल्या स्टुडिओचं नाव बदलायचं होतं. भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या चेंजेस करायच्या होत्या. भरपूर अशा गोष्टी झाल्या माझ्यासोबत ज्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला टाईमच नाही मिळाला तसं बघायला गेलं तर. सो मी आता 8 महिन्यानंतर ॲक्च्युली ठरवलं की यार चला थोडा कामाचा लोड कमी झाला आहे. तसाही आहेच, बट कामाचा लोड कमी झाला आहे तर व्लॉगिंग सोडणं हे उपयोगाचं नाही. त्यातल्या त्यात ॲक्च्युली झालं आहे असं की इतका वेळ चॅनल बंद असतानासुद्धा मी 11 सबस्क्रायबर्सपासून 85 सबस्क्रायबर्सवरती गेलो. आय नो म्हणजे खूप मोठे जंप नाही आहे किंवा काय, बट पूर्णपणे डेड असतानासुद्धा ह्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात. तर म्हणजे काही गोष्टींना असतात मार्ग. सो झालं असं की ते झाल्याच्या नंतर म्हणजे मी इथे आल्याच्या नंतर माझ्या टायफॉईड स्टोरीनंतर भरपूर अशा गोष्टी झाल्या. त्यानंतर डिसेंबर आला आणि माझी कामं सुरू झाली. त्यानंतर भरपूर कामं यायला लागली, भरपूर कामं सुरू झाली. रोज रेग्युलरली बाहेर जायला लागलो, रेग्युलरली शूट्स करायला लागलो. त्यामुळं झालं असं की मला टाईमच नव्हता मिळत. शूटला दिवसभर म्हणजे सकाळी जायचं, सकाळी ब्राईड किंवा ग्रूमला कवर करायचं, तिथून मग हॉलवरती जायचं, हॉलवरती जाऊन शूट करायचं, दिवसभर शूट केल्याच्या नंतर घरी यायचं, घरीही बाहेर खाऊन यायचं आणि मग त्याच्यानंतर डेटा कॉपीला लावायचा. डेटा कॉपी केल्याच्या नंतर इतकं दमलेलं असायचं कारण पूर्ण दिवसभर उभं राहायला लागतं. लग्नांमध्ये असं नसतं की यार नाही का हे ते म्हणजे दिवसभर उभं राहायला लागतंच. असं नाही की 5 मिनटं बसू नाही शकत, बट असतं. अँड त्याच्यामुळे भरपूर वेळ जायचा आणि दमायचो पण भरपूर. सो कॅपॅसिटी नव्हती ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर एक्स्ट्रा कामांची. आणि मग थोडा वेळ दिला स्वतःला, थोडा मुक्त झालो, एक थोड्या वेळासाठी मुक्त झालो काही गोष्टींमधून आणि थोडं विचार केला की यार आपण जर अशाच प्रकारे जर असं चाललो तर गोष्टी पॉसिबल नाही होणार. आपल्या आयुष्यभरात आपल्याकडून काहीच होणार नाही जर आपण असं गधामजुरी टाईप काम करायला. म्हणून प्रोफेशनलिझम थोडंसं एक गोष्टी इम्प्रूव्ह केल्या स्वतःबद्दलच्या आणि मग असं करत 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 एक वेल इस्टॅब्लिश्ड बऱ्यापैकी चांगला आज गोष्टी बनवलेल्या आहेत. सो झालं आहे म्हणजे ऑलमोस्ट. आणि ह्या गेल्या 8 महिन्यामध्ये भरपूर काय काय झालं आहे. म्हणजे आता ऑलमोस्ट तुम्ही या व्हिडिओ बघतोय कधी बघताय काय माहीत नाही, पण 4 म्हणजे परवा माझा बड्डे, अक्षरशः इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. आणि पुढच्या महिन्याच्या 9 तारखेला मला टायफॉईड झाला होता. म्हणजे इतकं जवळ आलो आहे आपण 1 वर्षाच्या. सो इतका मोठा कालखंड गेलेला आहे आत्ता आणि मला तो आता वेळ गमवायचा नाही आहे कारण भरपूर प्रेम भेटतं आहे. म्हटलं यार असं डेड असतानासुद्धा जर ह्या गोष्टीतून होत असेल तर त्यांची कृपा. तर फायनली आता मी बऱ्यापैकी आता म्हणजे सगळ्या गोष्टी प्रॉपरली सेपरेट करून सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली सेटल केलेल्या आहेत. फर्स्टली आपण स्टार्ट करूयात या वर्षीची सुरुवात कशी झाली. मागच्या वर्षी ड्रोन घेतला, यावर्षी नवीन कॅमेरा घेतला. खूप चांगलं वाटलं नवीन कॅमेरा घेऊन. खूप इम्प्रूव्ह केलं. त्या कॅमेरा आल्यापासून इतकं इम्प्रूव्हमेंट झालं आहे स्किल्समध्ये अँड ऑल. दुसरी गोष्ट नवीन लेन्सेस वगैरे घेतल्या. तिसरी गोष्ट आयपॅड आला यार. आयुष्यात फर्स्ट ॲपल आयपॅड. रील्सची एकदम क्वालिटी इम्प्रूव्ह झाली. एडिटिंग स्किल्स अँड ऑल सगळं इम्प्रूव्ह झालं. चौथी गोष्ट मॅकबुक प्रो. गाईज खूप लोकांचं स्वप्न असतं मॅकबुक प्रो आला. त्यामुळं
खूप चांगलं वाटलं. आणि काय सांगू यार, अचिव्हमेंट्स खूप झाले या वर्षामध्ये. प्लस गाडी आली. सगळ्यात मोठी मेजर खुशी गाडीची, कारण फायनली 18 वर्षानंतर माझ्या वडिलांनी गाडी बदलली आहे आणि त्यामुळे मी खूप खुश आहे गाडी बदलल्यानंतर. वेगळीच खुशी आहे नाही का. म्हणजे 18 वर्षानंतर मी खूप लहान होतो. मी आय गेस याच्यात जायचो, अंगणवाडीत वगैरे जात असेल. तेव्हाची वेळ आहे जेव्हा गाडी घेतली होती, आणि आजची वेळ आहे जेव्हा सेकंड गाडी घेतली आहे फायनली, आणि माझ्या नावावर. या सो दॅट्स ऑल. भरपूर काही गोष्टी घेतल्या 8 महिन्यामध्ये. खूप काही चेंजेस आले, चांगले वाईट खूप काही चेंजेस आले. खूप टेन्शन झाले, खूप टेन्शन्स मिटले, आणि आज तुमचा भाऊ बऱ्यापैकी चांगल्यापैकी इस्टॅब्लिश झाला. सो म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की आता इथून पुढे आपल्याला प्रॉपर कंटेंट, प्रॉपर गोष्टी बघायला भेटणार आहेत मित्रांनो. पण त्याआधी तुम्ही गाडीचे फर्स्ट टूर माझ्या आईसोबतचे त्याचा एक व्लॉग बघून या. नवीन गाडीच्या डिलिव्हरीनंतर हे आमचं पहिलं लोकेशन जिथे आम्ही फिरायला आलोय, आणि माझी आई जागा एक्सप्लोर करते. पहिल्यांदा आली या लोकेशनला. पप्पांसोबत मी खूप वेळा आलेलो आहे. काय खतरनाक पाणी आहे, जबरदस्त. चालली, घाबरली. आणि तसंच मित्रांनो, आमच्या नवीन गाडीचे 100 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. ॲक्च्युली 100च आहे ना, काय ॲव्हरेज आहे 100 का 100च आहे? 100च आहे मित्रांनो, 100च आहे. आणि आम्ही या लोकेशनला आलेलो आहे. इथून एक गेट पाणी पडताना दिसत नाही आहे, बट एक गेटमधून दिसतंय. छान वाटतंय. काम चालू आहे. काम पूर्ण झाल्यावरती भारी दिसेल अजून. आणि हे तुटलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही पुढे नाही जाऊ शकत. त्यानंतर आला सॅमी, आणि रक्षाबंधनला आला होता. सो सॅमीसोबत पण थोडंसं फिरायला गेलो. असं काय मेजरली काही शूट नाही केलं, काहीच नाही करता आलं ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर. बट हां, एवढं झालं की एक 11 सेकंदाचं क्लिप काढली बाबा त्यांनी, ती पहा. तर या ठिकाणी बचत केंद्र पूर्ण झालं आहे. एवढा अख्खा रस्ता आम्ही, एवढा अख्खा डोंगर आम्ही खाली आणले. अरे काय बोलतोय मी. पाहिली तर हेच होतं. आणि लँग्वेज चेंज ह्याच्यामुळे केली आहे की यार हिंदीमध्ये ना ॲक्च्युली झालं असं होतं की माझा एक रूम पार्टनर होता जॉय म्हणून. तर त्याची जी मला सवय लागली होती हिंदीमध्ये बोलायची वगैरे. ॲक्च्युली तो साऊथ इंडियाचा होता, सो त्याला काही समजत नव्हतं, आणि नव्यानेच आला होता पुण्यामध्ये. सो त्याला काही समजत नव्हतं या गोष्टी, आणि त्याच्यामुळे झालं असं होतं की त्याला मराठी समजत नव्हतं. सो आम्हाला हिंदी बोलायला लागायची, नाहीतर मी इंग्लिश. आणि त्याच्यामुळे माझी हिंदी खूप चांगली झाली होती. आणि ब्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये खूप सारे जण असे होते जे हिंदीच बोलायचे, आणि माझी इन्स्पिरेशन म्हणजे मुंबईकर निखिल वगैरे, तर ते पण हिंदीमध्येच करायचे. सो मला वाटायचं की यार आपण हिंदीतच करूया, ट्राय करूया आपण हिंदीत, छान वाटेल. बट कसं असतं, म्हणजे मातृभाषा ती मातृभाषा असते. रोजच्या बोलण्यातल्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे मी माझ्या मम्मीशी कन्व्हर्सेशन करताना असं नाही म्हणू शकत की यार मम्मी आप कहाँ पे गए हो अँड ऑल, नाही का. मी या काही गोष्टी असतात ज्या बघाव्या पण लागतात. आणि आपल्या आसपासचं माहोल सगळं मराठी आहे, सगळं कुटुंब मराठी बोलतं, सगळ्या गोष्टी करतं. तर हिंदीमध्ये बोलून अनकम्फर्टेबल करण्यापेक्षा आणि सगळ्या गोष्टी नाही का मेसअप करण्यापेक्षा मला असं वाटतं की मराठी हे खूप चांगलं वाटतं. मातृभाषा आहे, का नाही बोलावं. तर हेच होतं मला लँग्वेज चेंज करण्यामागचं एक हे. उद्या चाललो आहे आम्ही कालू वॉटरफॉलला. उद्याचा एक खूप चांगला असा व्हिडिओ येईल सिनेमॅटिकवाला, तो तुम्ही नक्की पहा, नक्की लाईक करा, शेअर करा, आणि खूप चांगले चांगले कंटेंट बनवू यावेळेस. यावेळेस पूर्णपणे तयारी आहे,
कारण आता म्हणजे पूर्ण सेटअप आला आहे. आता कुठल्याही गोष्टीची अशी सच गरज नाही आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर थोड्या किरकोळ गोष्टी आहेत, गोप्रो वगैरे या सगळ्या गोष्टी, बट त्यानंतर येऊन जातील, काय असं असतं छे नाही. बट आता बऱ्यापैकी आपण इस्टॅब्लिश झालेलो आहे. सो तीच जस्ट इन्फॉर्म करायचं होतं. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. चांगला वाटला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाकी भेटूया आपण एक उद्याच्या मस्त आणि फ्रेश व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.